Welcome to the Focus Academy. This is Tushar Mangle from Focus Academy, and guys, today we are going to start a very new chapter of algebra. In last chapter we have seen what is a linear equation that is in two variable, but now we are going to see quadratic equations, ज्याला आपण मराठीमध्ये वर्ग समीकरणे असं म्हणतो. आता नक्की ही वर्ग समीकरणे म्हणजे नक्की काय असतं याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. सो बघा इकडे काय लिहिलंय, वेन द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 1. आता या पॉलिनॉमियलला मराठीमध्ये बोलतात बहुपदी. ओके, बहुपदी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त पदे असतात. म्हणजे काय बघा, इकडे एक पद झालं, इकडे अजून एक पद, दोन पद, तीन पद, चार पद, अशी बरीच पदं वाढत जातात. ठीक आहे, तर या बहुपदीमध्ये पण या जे काही व्हेरिएबल असतात, ही जी काही चल असतात, या चलांच्या डोक्यावरती जी काही पॉवर असते, ज्याला इंग्लिशमध्ये इंडेक्स बोललं जातं. ओके ओके, मराठीमध्ये त्याला कोटी बोलतात. आता हे कोटी म्हणजे करोड नाही, लक्षात ठेवा. कोटी म्हणजे त्याच्यावरची जी काही इंडेक्स आहे ते. सो असे जे बहुपदींची जी कोटी एक असते ना, त्याला आपण बोलतो रेषीय बहुपदी. काय बोलतो? रेषीय बहुपदी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर म्हणजे रेषीय, पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त, बहु. ओके, सो एकापेक्षा जास्त पद असणारी अशी बहुपदी, दॅट इज आपण त्याला रेषीय बहुपदी असं म्हणतो. ओके, पण याच्यात जर पुढे आपण जर गेलो तर जर त्या पॉलिनॉमियलची, जर त्या बहुपदीची जर कोटी आपल्याला 2 बघायला भेटली, डिग्री जर 2 बघायला भेटली, तर आपण तिला बोलतो वर्ग बहुपदी. बघा तसं पण आपण असं लिहिलं तरी आपण या एक्सचा वर्गच बोलतो ना. ठीक आहे, म्हणजेच काय, जर तुम्हाला ही बहुपदी जर ओळखायच्या झाल्या की ती रेषीय बहुपदी आहे, म्हणजेच काय लिनियर पॉलिनॉमियल आहे का आपली क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, हे ओळखण्यासाठी सिंपल ट्रिक आहे की त्याच्यामधले जे काही व्हेरिएबल आहे त्याच्या डोक्यावरतीची हायेस्ट पॉवर बघायची. ओके, सो आता जर इकडे तुम्ही बघितलं तर 5x + 9 याच्यामध्ये व्हेरिएबल जर बघितला, चल जर बघितलं तर ते x आहे आणि त्याच्या डोक्यावरची पॉवर किती आहे? 1 आहे. मॅक्स टू मॅक्स 1 आहे याच्या पूर्ण इक्वेशनमध्ये. ओके, सॉरी हे इक्वेशन नाही, हे एक पर्टिक्युलर पॉलिनॉमियल आहे, बहुपदी आहे. इक्वेशन त्यावेळी होतं ज्यावेळी इज इक्वल टू साईन त्याच्या समोर येतं, म्हणजे इज इक्वल टू असं मी लिहिलं असतं 2, तर मी बोलू शकलो असतं ह्याला इक्वेशन. ओके, सो आता बघा हे ठरवायचं असतं आपल्याला, ज्या काही बऱ्याच अशा गोष्टी आहेत. सो वर्ग बहुपदी कशी ओळखायची आणि रेषीय बहुपदी कशी ओळखायची हे तुम्हाला मी सांगितलं की एक्सच्या डोक्यावरती हायेस्ट पॉवर जर 2 असेल तर समजायचं ती वर्ग बहुपदी आहे, आणि जर त्याच्या एक्सच्या डोक्यावरती पॉवर जर 1 असेल तर त्याला बोलायचं रेषीय बहुपदी. आता प्रत्येक वेळी एक्सच असेल असं गरजेचं नाही. समजा असं पण असू शकतं, p² + 2p + 3 इज इक्वल टू काय? 0. आता हा तर समीकरणाचा पाठ झाला. ठीक आहे, पण ही जी इकडची आहे ना, ही झाली बहुपदी. का बहुपदी? कारण की याच्यात 1 पद आहे, 2 पद आहे, 3 पद आहे, अशी बरीच पदं असू शकतात. ठीक आहे, सो या बहुपदी समोर ज्यावेळी इक्वल टू साईन येतं त्यावेळी त्याला आपण समीकरण बोलतो. आता त्यातल्या त्यात या बहुपदीमध्ये जर हायेस्ट पॉवर या चलाची, या पीची किंवा एक्स असेल, A to Z कुठलाही लेटर असेल, तर त्याच्यात हायेस्ट पॉवर जर 2 असेल तर त्याला आपण वर्ग बहुपदी, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये बोलतो काय? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. का बोलतो? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आय होप तुम्हाला याच्यातला डिफरन्स समजला असेल. लिनियर म्हणजे हायेस्ट पॉवर 1 आणि क्वाड्रॅटिक म्हणजे हायेस्ट पॉवर 2. आता प्रश्न असा आहे की याच्यामध्ये एकच चल असतं का या वर्ग समीकरणामध्ये? तर नाही. ठीक आहे, याच्यामध्ये भरपूर पदं असू शकतात. ठीक आहे, जसं आपण मागच्या चॅप्टरमध्ये जे शिकलो, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, त्याच्यामध्ये आपण x बघितला, y बघितला, p बघितला, q बघितला, m बघितला, n बघितला, अशी बरीच पदं बघितली, म्हणजे 2 पदं तर त्यात बघितली. ठीक आहे, म्हणून आपण त्याला बोलायचं लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, आणि त्याच्यामध्ये हायेस्ट पॉवर जी होती व्हेरिएबलची ती किती होती? 1 होती. सो मोस्ट ऑफ दी मुलांना डाऊट असतो की हे एक्समध्येच असतं का, वायमध्येच असतं का? नाही, तर एक्स वाय मिक्स पण असू शकतं, पण त्यांचे फॉर्मॅट वेगळे असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, सो तुम्हाला ओळखायचं एवढंच आहे की रेषीय बहुपदी काय असते आणि वर्ग बहुपदी काय असते. आय होप ते तुम्ही ओळखू शकाल आता. ओके, आणि अशाच बहुपदी तुम्ही मला बनवून दाखवायच्या. ही
याची पॉवर 1 आहे, सो ही झाली रेषीय. याची पॉवर मॅक्स टू मॅक्स किती आहे, 2 आहे, सो ही वर्ग बहुपदी झाली. याच्यात पण मॅक्स पॉवर किती आहे, 2, वर्ग बहुपदी, ही पण वर्ग बहुपदी, आणि ही झाली लिनियर पॉलिनॉमियल, ज्याला आपण बोलतो रेषीय बहुपदी. ओके, आता समीकरणांवरती येऊया आपण. समीकरणं कधी बनतात? समीकरण म्हणजेच काय, इकडे LHS असतं आणि इकडे काय असतं, RHS असतं, त्यावेळी आपण त्याला समीकरण बोलतो ना. समीकरण म्हणजे काय, इक्वेट करतो आपण त्याला इंग्लिशमध्ये काय बोलतो, इक्वेशन. म्हणजे इट इज प्रोसेस ऑफ व्हॉट, इक्वेटिंग. ठीक आहे, सो इक्वेशनमध्ये आपण इक्वेट करतो. आता वर्ग समीकरण बनवायचं असेल तर मी पहिल्यांदा इज इक्वल टू साइन देईल. इकडे काहीतरी समजा मी 0 लिहिलं. आता मला वर्ग समीकरण बनवायचं तर मला मॅक्स टू मॅक्स किती पॉवर पाहिजे, 2. सो मी इकडे लिहिलं समजा 5x² प्लस 3x. ओके, इज इक्वल टू 0. हे झालं वर्ग समीकरण. का वर्ग समीकरण? कारण की एक्सची मॅक्स टू मॅक्स पॉवर किती आहे, 2 आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही आरामात बनवू शकता. आता आपल्याला इकडे काही ही जी काही छोटीशी त्यांनी लेट्स रिकॉल मधली जी काही मेथड सांगितली ती बघूया आपण. सो बघा, इकडे जर तुम्ही नीट बघाल तर x² प्लस 3x मायनस 5 ही बहुपदी तर आहे. ठीक आहे, विच इज अ पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर 3x² मायनस 5x ही पण पॉलिनॉमियल आहे, 2 पदं झाली. ठीक आहे, ही मोनोमियल आहे, पण त्याच्यामध्ये पण आपल्याला ती लिनियर आहे का क्वाड्रॅटिक. आता मोनोमियल का बोलतो आपण, एकपदी आहे, कारण की ह्याच्यात एकच पद आहे. पण यांचे पण स्टँडर्ड फॉर्मॅट असतात, ते आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. ओके, सो x² प्लस 3x मायनस 5 याचे कोइफिशियंट्स याला मराठीमध्ये आपण बोलतो सहगुणक. ठीक आहे, म्हणजे काय, एक्सच्या सह 5 असला की मी त्याला बोलणार सहगुणक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो कोइफिशियंट. ठीक आहे, सो आता हा x² सह म्हणजे सोबत आहे, सहकारी आहे त्याचा, म्हणून आपण याला सहगुणक बोलतोय. याला गुणलंय सहाय्यकारी कुठल्या तरी एका अशा संख्येने, म्हणून त्याला आपण सहगुणक बोलतो मराठी. ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय बोलतो, कोइफिशियंट. ओके, सो आता यामध्ये जर तुम्ही नीट बघाल तर या x² पुढचा सहगुणक म्हणजेच कोइफिशियंट किती आहे, 1 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 हा कोइफिशियंट आहे, त्याच्यानंतर 5 3 and 5 आर कोइफिशियंट्स अँड दॅट आर नॉन झिरो. बघा इकडे काय लिहिलंय बघा, याच्या पुढचे जे कोइफिशियंट आहे x² पुढे किती आहे 1, x पुढे किती आहे 3 आणि इथे किती आहे 5 आहे, आणि हे नॉन झिरो आहेत म्हणजे हे शून्य नाही आहेत. आता का असं ते बोलतात ते बघा. समजा मी असं लिहिलं असतं 0x² प्लस 3x मायनस 5 असं लिहिलं असतं, इज इक्वल टू समजा काही असेल, समजा 2 असेल, व्हॉट्स एव्हर इट मे बी. आता जर मी इकडे 0 लिहिलं तर हा पार्ट काय होणार, निघून जाणार. मग हे तर झालं रेषीय समीकरण. म्हणजेच अट अशी आहे की हा जो काही तुमचा हायेस्ट जो काही पॉवरवाला जो कोणतं चल असेल, व्हेरिएबल असेल, त्याच्या पुढचे जे कोइफिशियंट्स आहेत ते 0 नसायला हवेत. ओके, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन फॉर व्हॉट, क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, कोइफिशियंट ऑफ x आर 3. इथे बघा 3 आहे, त्याच्यानंतर इकडे -5, सो इकडे लिहायचं -5 आणि इकडे काय 0 रिस्पेक्टिव्हली. आता इकडे हे असं का बोलतात तर बघा, या पर्टिक्युलर इक्वेशनला आहे ना, सॉरी या वाल्या इक्वेशनला मी इकडे लिहितो जरा. काय बघा 3x², त्याच्यानंतर इकडे लिहिलं मी -5x आणि प्लस 0x रेस टू 0 लिहितो इथे 0 आणि इथे काय 1. नेहमी लक्षात ठेवा पॉवर कमी कमी होत जातात, 2 1 0. आता वजा 1 वगैरे करायचं नाही. ओके, सो त्याच्या निगेटिव्ह पॉवर नसायला हव्यात. -2 असेल तर ती वर्ग बहुपदी होऊ शकत नाही, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल होऊ शकत नाही. सो 2 झालं, 1 झालं, 0 झालं, एनिथिंग रेस टू 0 इज व्हॉट 1. ठीक आहे, म्हणून एक्सच्या पुढे याचा कोइफिशियंट इथे तुम्ही इथे लिहिणार आहे 0, राईट. इकडे किती लिहिणार आहे -5. आय होप इट इज क्लिअर टू यू. इथे पण बघा त्यांनी तसं लिहून घेतलंय 5x², इथे x⁻1, त्याच्यानंतर इकडे x⁻ काय येणार आहे 0 येणार आहे. सो इकडे जाणार तुमचं 5, त्याच्यानंतर इथे येणार 0 आणि इथे काय येणार 0. म्हणजे आपण कुठल्याही या अशा मोनोमियलला एका स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आणू शकतो, सामान्य रूपात आणू शकतो. जसं लिनियर इक्वेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हे त्याचा एक स्टँडर्ड फॉर्म होता, एक सामान्य इक्वेशन होतं. जसं 2x प्लस
3y इज इक्वल टू -5 असं काहीतरी एक इक्वेशन आहे. याच्यामध्ये हा एक व्हेरिएबल होता, हा एक व्हेरिएबल होता, यांच्या हायेस्ट पॉवर 1 होत्या, म्हणून आपण याला लिनियर इक्वेशन इन 1 and 2 टू व्हेरिएबल बोलत होतो. पण आता ही जी काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण जी बघणार आहेत ना, ही सगळी एका चलातली आहे. इट इज ओनली इन 1 व्हेरिएबल. ओके, सो हे इंग्लिशमध्ये होतं आणि मराठी मीडियमवाल्यांसाठी हे इकडे दिलेलं आहे. फक्त लक्षात ठेवा, कोइफिशियंट्सला सहगुणक बोलतात, सो तुम्ही फक्त त्याचे सहगुणक इकडे लिहायचे आहेत. ओके, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. ओके, आता स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय असतं? प्रत्येक गोष्टीचं एक सामान्य सूत्र असतं. बघा, माणूस जेव्हा कधी आजारी पडतो त्यावेळी त्याला कुत्र्याची ट्रीटमेंट नाही देत ना, माणसाची ट्रीटमेंट देतात, कारण की ते प्री डिफाईन्ड असतात. ठीक आहे, तर प्रत्येक इक्वेशनला पण आहे ना ओळखण्यासाठी एक पद्धत असते. ठीक आहे, आता कोरोना व्हायरस जो आपल्या इकडे आलेला आहे, ठीक आहे, हा काही इतर व्हायरस सारखा नाहीये, म्हणून त्याला शोधायला खूप वेळ लागते, त्याची लस आपल्याला शोधायला खूप वेळ लागते. तसंच इकडे बघा, इक्वेशन जर तुम्ही बघितले तर ते त्यांचं जरी मूळ जरी एक असलं तरी त्यांचे जे काही स्टँडर्ड फॉर्म्स असतात ना ते वेगवेगळे असतात. सो जर तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनचा म्हणजेच वर्ग समीकरणांचं एक सामान्य रूप जर बघितलं ना तर ते अशा टाईपचं असतं. ax², हे बघा हे दिसतंय, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. त्यामधलं हे जे c असतं ना हे स्थिर पद असतं, म्हणजे याला कॉन्स्टंट बोलतो आपण इंग्लिशमध्ये. हे b आणि हा a हे त्यांचे कोइफिशियंट्स झाले, आणि त्यातल्या त्यात या पर्टिक्युलर इक्वेशनची जी इंडेक्स आहे, याचा जो काही घातांक आहे, याची जी काही पॉवर आहे, ती मॅक्स टू मॅक्स किती बघायला भेटली पाहिजे आपल्याला? 2 पाहिजे, तरच मी याला वर्ग समीकरण किंवा वर्ग बहुपदी म्हणू शकतो. आता समीकरण का बोलतोय? कारण की आपण याला इक्वेट केलंय, इक्वेशन बनवलंय याचा. त्यानंतर यात महत्वाची गोष्ट आहे की ए बी सी आर रियल नंबर्स, म्हणजे त्या प्लस मायनस चालू शकतात पण 0 नको. ठीक आहे, रियल नंबर्स म्हणजे काय? वास्तव संख्या ज्या आपण एका नंबर लाईनवरती काढू शकतो. आपण -2 नंबर लाईनवरती काढू शकतो, +2 काढू शकतो. ओके, सो ह्या मायनस असल्या तरी चालतील. ठीक आहे, इवन फ्रॅक्शनमध्ये असल्या तरी चालतील, 1/2, 3/2, पण 0 नको. कारण की जर मग ए ची समजा किंमत 0 टाकली मी, तर या पूर्ण टर्मला काय अर्थच नाही राहिला. जर हा पूर्ण 0 झाला तर हा एक रेशियो होऊन जाईल, हा होईल लिनियर पॉलिनॉमियल होऊन जाईल. ओके, सो हे नीट लक्षात ठेवा, ही कंडिशन आहे. कोणी जर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म जर विचारला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा म्हणजेच वर्ग समीकरणाचा, तर हे सांगून टाकायचं लगेच, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके, सो ह्यावरून तुम्हाला आरामात ओळखता येईल की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नक्की काय असतं. ओके, सो आता आपण ट्राय करूया या सगळ्या गोष्टी ओळखण्याचं. ठीक आहे, बघा कुठलाही हे जे काही इक्वेशन आहे आपण याला जनरल फॉर्ममध्ये आरामात लिहू शकतो. बघा x² - 4 ला आहे ना, जर मला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे, जनरल फॉर्म काय असतो? ax², ठीक आहे, प्लस bx प्लस c इज इक्वल टू काय? 0. ओके, सो आता बघा इकडे a ची किंमत किती आहे? 1 आहे, सो इकडे लिहिली 1, कारण की याला या फॉर्मॅट आहे. इथे bx नाहीच आहे, मग b च्या जागी मी काय टाकणार? 0. सो मी लिहिताना कसं लिहिणार आहे बघा इक्वेशन, 1x², ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस इकडे माझी x वाली टर्म नाही आहे तर मी इथे घेणार 0x. ठीक आहे, आणि प्लस c वाली टर्म आहे, सो आता मी इकडे प्लस न लिहिता काय लिहिणार? -4 इज इक्वल टू काय? 0. समीकरण झालं कारण की इक्वेट केलं. सो a ची किंमत झाली 1, b ची किंमत झाली 0, c ची किंमत झाली -4, ती इकडे लिहून टाकली. कळलं? आता या इक्वेशनला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं आणता येईल? ओके, बघा याला कसं करूया, या ज्या काही टर्म आहेत त्या आपण लेफ्ट हँड साईडला पाठवूया, म्हणजे हा असा होईल y² - 2y प्लस 7 आणि इज इक्वल टू, त्या साईडला काय राहिलं का? नाही, सो काय आपण लिहिणार इकडे? 0. आता याला जर आपण हे केलं कशासोबत? ax² प्लस bx ऐवजी आता आपण लिहिणार ay² प्लस by प्लस काय? c इज इक्वल टू काय? 0. सो आता a म्हणजे इकडे 1 आला, सो इकडे a ची पॉवर काय? हे आन्सर काय येणार इकडे? 1, b चं येणार -2 आणि c चं काय येणार? 7. क्लिअर? आय होप इट इज अंडरस्टूड टू यू. याच्यामध्ये बघा
इकडे तुम्हाला सी नाही दिसत आहे तर तुम्ही त्याला अशा टाईपमध्ये लिहू शकता एक्स स्क्वेअर, त्याच्यानंतर इकडे झाला हा 2x प्लस इथे 0 आणि इज इक्वल टू 0, हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म झाला, तो तुम्ही इथे लिहायचा. ओके. सो आता एक्स स्क्वेअरच्या पुढे किती आहे 1, म्हणजे इथे झाला 1, एची व्हॅल्यू झाली 1, बीची व्हॅल्यू झाली 2 आणि सीची व्हॅल्यू काय झाली 0. ठीक आहे. ह्या फक्त व्हॅल्यूज तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे, ए काय बी काय सी काय. ठीक आहे. बघा इकडे वाय आहे, इकडे एक्स आहे, तुम्ही या वायच्या जागी ए टू झेड मधली कुठलीही लेटर वापरू शकता, पण इकडे पी असेल तर इथे पण पी, इथे पण पी, सगळीकडे पी. ठीक आहे. तो पी नाही करायचा, पी आयची नाही. ओके. सो आता पुढे जाऊया. बघा इकडे यांनी काय सांगितलंय की एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले. का आपण याला क्वाड्रॅटिक बोलतोय, कारण की मी इकडे लगेच एक्सची पॉवर चेक केली, मॅक्स पॉवर एक्सची किती आहे 2 आहे, सो इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो 3x स्क्वेअर म्हणजे एची व्हॅल्यू किती झाली भाई 3, मायनस 5x म्हणजे बीची व्हॅल्यू झाली -5 आणि सीची व्हॅल्यू झाली 3. सो इकडे मॅक्स पॉवर 2 असल्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इकडे पण बघा याला मी असं लिहू शकतो ना 9y स्क्वेअर प्लस इथे काय लिहिणार मी 0 कुठे गेला 0y प्लस 5 इज इक्वल टू 0. याला मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेतलं. असं मला समजून आलं की इकडे वायची मॅक्स पॉवर, मॅक्स इंडेक्स किती येणार आहे भाई 2 येणार आहे. सो त्यामुळे हे इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि जर नसेल तर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्याच्यामध्ये बघा मॅक्स पॉवर किती आहे 3, पण क्वाड्रॅटिक साठी कंडिशन किती आहे भाई, मॅक्स पॉवर किती पाहिजे 2, एक पण नाही पाहिजे, 2च पाहिजे. ती 2 असेल तरच मी म्हणणार की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके. त्याच्यानंतर इकडे बघा, आता मुलं इकडे लगेच फसतात, अरे एलची तर पॉवर एकच आहे रे, मग आता काय, अरे यांना गुणा ना भाई, तुम्ही पहिलं मल्टिप्लाय तरी कराल का नाही. ठीक आहे. सो याने याला गुणलं तर हा काय होईल एल स्क्वेअर, त्याच्यानंतर हा किती येईल -5l. ठीक आहे. गुणागुणी तरी तुम्हाला समजली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर या 2 ने एलला गुणलं, दॅट इज प्लस हा झाला 2l आणि त्याच्यानंतर 5 दुने किती 10, सो -10 अँड दॅट इज इक्वल टू वॉट 0. आता बघा इकडे एल स्क्वेअर, सो -5l प्लस 12, सो हा किती झाला भाई -3l -10 इज इक्वल टू काय 0. आता हे जे काही इक्वेशन तयार झालं याच्यामध्ये मॅक्स पॉवर किती आली आहे 2, पण पोरं शाने इकडे बघतात नाही हो हे तर लिनियर इक्वेशन आहे, पण तुम्ही गुणल्यानंतर तुम्हाला समजून येतं ते कुठलं इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सो कन्फ्यूज नाही व्हायचं, अतिघाई करायचं ना, अतिघाई मार्क जाईल. सो आता आपण पुढे जाऊया. बघा आता हा खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, या मुळापर्यंत लोक कधी जाण्याचा प्रयत्नच करत नाही. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नक्की असतं काय. ठीक आहे. रूट म्हणजे मुळं, बरोबर ना, झाडांचे रूट्स आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी आपण बोलतो मुळांपासून झाडं वरती 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 यायला सुरुवात करतात. सो ही जी काही इक्वेशन्स बनतात ना क्वाड्रॅटिक इक्वेशन, ही बनतात कुठून ॲक्च्युअली, सिम्पल कॉन्सेप्ट आहे. 2 लिनियर इक्वेशनला ना तुम्ही कधीही गुणा, म्हणजेच काय बघा, मी समजा असं घेतलं x प्लस 3 इज इक्वल टू 0 आणि इकडे घेतलं मी x प्लस 5 इज इक्वल टू 2. राईट. आता हा कंस आणि हा वाला कंस आहे ना, यांना जरा गुणून बघा, तुम्हाला समजेल. आत्ताच आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं ना एल. सो एक्स आणि एक्सने गुणलं त्यावेळी त्याची पॉवर किती होणार आहे इकडे एक्स स्क्वेअर होणार. म्हणजेच आपण ह्या 2 इक्वेशनला लिनियर इक्वेशन्सला ज्यावेळी मल्टिप्लाय करतो त्यावेळी आपल्याला कुठलं इक्वेशन भेटतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतं. सो आता आहे ना ते लोक बोलतात रूट शोधा, म्हणजे मूळ शोधा. मूळ शोधा म्हणजे काय, लिनियर इक्वेशन शोधा. लिनियर इक्वेशन शोधा म्हणजे काय, आपल्याला एक व्हॅल्यू भेटणार एक्सची किंवा वायची काय, पण आपल्याला इकडे एकच पद आहे, एकच चल आहे, त्याच्यामुळे सॉरी पद नाही म्हणता येणार, त्याला चल म्हणूया आपण. सो एकच व्हेरिएबल आहे, सो आपल्याला एकच व्हॅल्यू तिकडून बघायला भेटणार आहे. आता बघा या याच्यामध्ये यांना म्हणायचं काय ते आपण नीट बघूया. In the previous class you have studied that if the value of polynomial is 0 for x is equal to a, then x minus a is factor of that polynomial. आता ही भन्नाट अशी डेफिनेशन वाटते, ते 3 idiots मध्ये तो सांगतो ना राईंचो तशा टाईपची. सो त्यांचं सोडून द्या. बघा
रूट कधी असतो तो त्या इक्वेशनचा त्यावेळी ज्यावेळी तो इक्वेशनमध्ये ती किंमत ज्यावेळेस आपण ठेवली ना त्यावेळी दोन्ही साईडची किंमत सारखी आली पाहिजे. म्हणजेच काय, आता मला समजा x = 6 हे या इक्वेशनचं मूळ आहे का हे आपल्याला शोधायचं आहे. कुठलीही अशी कंडिशन आली ना तर लगेच याची किंमत याच्यामध्ये ठेवून बघायची. जर LHS = RHS आलं तर समजून जायचं की जी काही किंमत आपण ठेवली आहे ती त्या इक्वेशनचं रूट आहे, मूळ आहे, किंवा ज्याला मराठीत आपण उकल असं म्हणतो. ठीक आहे. बघा आता x = -6 हे रूट आहे का हे आपल्याला चेक करायचं, तर ही किंमत आपण ठेवूया. सो एक्सच्या जागी मी आता -6 ठेवतो. बघा आपण मागच्या इयरमध्ये आपण काढलेले पण आहे p ऑफ x काढायचो, मग एक्सच्या जागी 1 ठेवलं की मग आपण p ऑफ 1 काढायचो, मग p ऑफ 2 काढायचो, p ऑफ -1 काढायचो. अशा बऱ्याच गोष्टी आपण केलेल्या आहेत. ओके. सो आता बघा इकडे जर बघितलं x ची व्हॅल्यू पुट केली तर 36. सो -6² 36 आहे ना. 5 × -6 दॅट इज -30 आणि हा -6 जर यांचं तुम्ही जर कॅल्क्युलेशन करून बघितलं तर ते 0 येणार अँड दॅट इज इक्वल टू 0. ठीक आहे. का असं हे लोक इकडे बोलत आहेत पॉलिनॉमियल इज 0 म्हणून दोन्ही साईड सेम झाल्या म्हणून x = -6 इज अ सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. पण आहे ना अजून तुम्हाला क्लिअर झालं नसेल की हे असं का, तर मी आहे ना हेच इक्वेशन आहे ना तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न करतो. सो बघा हे इक्वेशन आहे ना जरा मी तुम्हाला वेगळ्या स्टाईलने जरा इकडे याला जरा मला कॉपी करून घेऊ दे. Ctrl+C. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. सो विल अंडरस्टँड दॅट काय आहे. बघा आता ज्यावेळी मी याला जरा इथे ठेवतो, बघा आपण रूट्स काढायचो मागच्या वर्षी, आठवत असेल तुम्हाला तर काय करायचं, इकडे 1 आहे, आता इकडे -6 आहे, म्हणजे इकडे लिहिलं मी -6. ठीक आहे. बघा आणि अशी काहीतरी आपण बरीच हुलहल वगैरे करायचो आणि मग ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचो. तर बघा 1 × -6 झाले पाहिजे. म्हणजे यांचं जर तुम्ही नीट बघितलं ना इथे मधलं आन्सर +5 आलं पाहिजे. म्हणजेच काय, मी जर इकडे जर ठेवलं ना असं 6 × 6 पण मधल्या संख्येचं चिन्ह काय प्लस, सो मोठ्या संख्येला इथे प्लस द्यायचं आणि इथे काय द्यायचं मायनस. म्हणजे या दोघांचा गुणाकार जर केला, इफ वी मल्टिप्लाय दिस 2 नंबर्स देन वी विल गेट -6, बट इफ वी विल ॲड दिस 2 नंबर्स देन वी विल गेट व्हॉट +5. ओके. सो इकडे चल काय x, तर इकडे लिहिला मी x आणि इकडे पण काय लिहिला x. ओके. सो आता ते इकडे ठेवून बघूया आपण कसं. तर बघा x² त्याच्यानंतर इकडे लिहितो मी +6x आणि इकडे लिहिलं -1x आणि हा -6 आहे तसा. -6 इज इक्वल टू व्हॉट 0. ओके. कारण की आपण पॉलिनॉमियलला 0 मानलंय. p ऑफ x इज इक्वल टू 0. ओके. आता बघा याच्यातून जर मी x कॉमन काढला तर इथे काय उरेल भाई x आणि इकडे काय +6. ओके. आज जरा चांगला अक्षर येते, थोडा हात बरा आहे. सो -1 जर कॉमन काढला तर x आणि ज्यावेळी मायनस कॉमन काढतो त्यावेळी आतमधली चिन्ह चेंज होतात, किंवा आपण मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरीही चिन्ह चेंज होतात. सो आता हे मायनसचं काय होणार +6 आणि इज इक्वल टू व्हॉट 0. आता हा आणि हा कसा आहे सेम आहे. सो इकडे काय लिहितो मी x + 6 1 टाइम म्हणजे काय कॉमन काढला या पूर्ण ह्याच्यातून, मग उरला काय इकडे उरलाय x आणि इकडे काय उरलाय -1 अँड दॅट इज इक्वल टू 0. आता x + 6 इज इक्वल टू 0 अँड x - 1 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू -6 आणि इथे काय येणार x इज इक्वल टू 1. म्हणजे ह्या इक्वेशनची आहेत ना, या क्वाड्रॅटिक इक्वेशनची आपल्याला आहेत ना इथे 2 मुळं भेटली, x इज इक्वल टू -6 आणि x इज इक्वल टू 1. आता मुळं भेटली म्हणजे नक्की काय भेटलं, याचा अर्थ x इज इक्वल टू -6 मी या इक्वेशनमध्ये जर टाकले तर दोन्ही साईडच्या किमती LHS आणि RHSच्या किमती कशा येणार सारख्या येणार, तरच मी त्याला मूळ बोलू शकतो, तरच मी त्याला रूट बोलू शकतो. ओके. x ची किंमत 1 टाकून बघा इकडे तुम्हाला LHS इज इक्वल टू RHS भेटेल. x इज इक्वल टू -6 टाकून बघा तुम्हाला LHS इज इक्वल टू RHS म्हणजे 0 आणि 0 भेटेल. म्हणजेच काय, तुम्हाला जर कोणी सांगितलं ना की हे मूळ आहे की नाही, हे रूट आहे की नाही हे ओळखून दाखवा, तर सरळ सरळ त्या किमती त्या इक्वेशनमध्ये टाकायच्या
LHS इज इक्वल टू RHS येत आहे का बघायचं. जर येत असेल तर बोलायचं रूट आहे, नसेल तर आपण त्याला सिम्पली बोलायचं की हे भाई या इक्वेशनचं रूट दिसत नाही. ठीक आहे, एवढं सिम्पल आहे. सो मला आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल. पुढचे काही लेक्चर अजून इंटरेस्टिंग, आणि हा चॅप्टर माझा आवडता चॅप्टर आहे, एकदम धमाकेदार आणि सोपा असा चॅप्टर आहे. सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. टिल देन आत्तापर्यंत जेवढं काही आपण बघितलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहाल तुमच्या नोटबुकमध्ये, जे काही तुम्ही नोटबुक बनवले, आणि आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती मला सेंड कराल, आणि मग मी बघून तुम्हाला सांगेल की आपण कसं केलं आहे. ठीक आहे, तोपर्यंत आपण रजा घेऊया. जय हिंद.